देशमुखांच्या खुनानं उलगडले अनेक खून। महादेव मुंडेनंतर सौरभ भोंडवेंच्या मृत्यूचंही गुण। तिसऱ्या खुनाचं कराड कनेक्शन उघड। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडच्या जमिनीत पुरली गेलेली अनेक खुनांची प्रकरणं आता बाहेर येऊ लागली आहेत। परळीतला व्यावसायिक महादेव मुंडेची परळीत हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता। हा आरोप ताजा असतानाच आता आणखीन एका मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। बीड शहरातल्या सौरभ भोंडवे या तरुणाचा 1.5 वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू हा खूनच असल्याचा दावा त्याच्या घरच्यांनी केलाय। या तिन्ही प्रकरणांचा समान धागा आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड कनेक्शन। कुणाचा कधी खून झालाय ते पाहूया। संतोष देशमुख, केज, जिल्हा बीड, हत्या 9 डिसेंबर 2024। महादेव मुंडे, परळी, जिल्हा बीड, हत्या 22 ऑक्टोबर 2023। सौरभ भोंडवे, पाटोदा, जिल्हा बीड, हत्या 13 ऑगस्ट 2024। महादेव मुंडेप्रमाणेच आता सौरभ भोंडवेच्या कुटुंबांनीही त्याची हत्याच झाल्याचा आरोप केलाय। सौरभचा मित्र गौरव आगाव, संभाजी जायभये आणि सागर जाधव यांनी खून करून मृतदेह तलावात फेकल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। या प्रकरणातही वाल्मिक कराडनंच पोलिसांवर दबाव टाकल्यामुळे गुन्हा दाखल न झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय। हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं। तर ही जी घटना आहे, पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही। तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा। हे बघा, सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे। त्याचे वडील माझ्याकडे आलते। केदार नावाचा एक तिथला PI API हा आकाचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये। त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही। माझ्याकडे आत्ता परत आलते। मी स्वतः SP-कडे त्यांना पाठवलं होतं आणि आता PIला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे। सौरभ भोंडवेबाबत नेमकं काय घडलं ते पाहूया। 13 ऑगस्ट 2024 रोजी सौरभ भोंडवे आपल्या मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेला होता। संध्याकाळी 6:14 आईचा शेवटचा कॉल झाला, पण नीट आवाज येत नसल्यामुळे संवाद झाला नाही। रात्री 9 वाजता सौरभ हरवला असल्याचा वडिलांना फोन आला। सौरभचे मित्र कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यात गेले, मात्र वडिलांना कॉल केला नाही। घटनेच्या रात्री शोध घेऊनही मृतदेह सापडला नाही। मात्र 2 दिवसांनी तलावातच सौरभचा मृतदेह सापडला। 4 दिवसानंतर भोंडवे कुटुंबियांची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला। त्यामुळे आणखी एका प्रकरणात गुन्हेगार आणि बीड पोलिसांचं साटोलोटं समोर आलंय। त्यामुळे मात्र बीड जिल्ह्यातील खुनांची मालिका आणखी किती मोठी आहे आणि बीडच्या जमिनीत आणखी काय काय गूढ दडलंय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।